नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये सर्वजणी बाहेर गेल्यानंतर कुसुम ही अर्जुनला म्हणते की थोडक्यात तुम्ही वाचलात आणि आता हे जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पद्धत आहे ना, हे प्लीज थांबवा. कधीही तुम्ही गोत्यात येऊ शकता आणि वकील साहेब हे खोटं लग्न आता प्लीज थांबवा. मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका करा. परंतु मला असे वाटते की तुम्ही काहीच करत नाही. अर्जुन म्हणतो की माझे प्रयत्न चालू आहे, पण थोडासा वेळ तर लागेलच ना. सायली म्हणते की अगं कुसुमताई, ते प्रयत्न करतात. तेव्हा कुसुम म्हणते की तू गब्बस ग. 7 महिने झाले, अजून प्रयत्न तर चालूच आहे. त्याची फळं कधी बघायला भेटणार? सायली तुमची खोटी बायको बनून तिचे सर्व कर्तव्य ती पार पाडते. मग तुम्ही तुमच्या बाजूने हे कॉन्ट्रॅक्ट कधी पूर्ण करणार आहात? सायली म्हणते की हे बघ कुसुमताई, अर्जुन सर त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करतात आणि मी त्या माझ्या डोळ्यांनी हे सर्व बघते. जोपर्यंत अर्जुन सरांसारखा वकील आपल्या पाठीमागे उभा आहात ना, तोपर्यंत आपल्याला मधुभाऊंची काळजी करण्याचं काही गरज नाही. 2 केसमध्ये हे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी वेळ तर लागतोच ना. त्यामुळे मधुभाऊंची तू अजिबात काळजी करू नकोस. तर अर्जुन मोठ्या प्रेमाने आणि अभिमानाने सायलीकडे बघत असतो. कुसुम लगेच उठते आणि ओ वकील साहेब, जरा थोडा वेळ बाहेर जातात का? मला सायलीशी थोडं बोलायचे. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं तुम्हाला काय बोलायचे की तुम्ही मला बाहेर जाण्यासाठी सांगता? माझ्यासमोर बोलू शकत नाही. अर्जुन म्हणतो की माझ्याबद्दल काही वाईट तुम्हाला बोलायचे का? तेव्हा कुसुम म्हणते की ते तोंडावर बोलायला सुद्धा मी तुला घाबरणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग असं काय बोलायचे तुम्हाला? तेव्हा लगेच कुसुम म्हणते की तू सायलीचा नवरा आहेस का? तेव्हा कुसुम उठते आणि रागाने दरवाजा उघडून अर्जुनला बाहेर जाण्यासाठी सांगते. तर सायली ही अर्जुनला विनवणी करते आणि अर्जुन कसाबसा बाहेर येतो तर कुसुम दरवाजा लावून घेते. तर सायली ही कुसुमला म्हणत असते की अगं तू त्यांना आवाजावं करण्याचं सोडून असं वाटेल ते का बोलत असते? कायम त्यांचा अपमान का करत असते? तेव्हा लगेच कुसुम विचारते की काय ग, त्रास होतो का ग तुला? आणि यांना म्हणजे कोणला? तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सरांना. तर अर्जुन हसतच दरवाजातून हे सर्व ऐकत असतो. तेव्हा अर्जुन थोडासा दरवाजा उघडतो आणि त्या दोघींचे बोलणे ऐकू लागतो. तेव्हा कुसुम ही सायलीचा हात घेते आणि तिच्यावर डोक्यावर ठेवून म्हणते की घे माझी शपथ, आणि तू यांच्या म्हणजे त्या अर्जुनच्या प्रेमात वगैरे तर पडली नाही ना? तेव्हा सायली म्हणते की काय बोलते कुसुमताई हे सर्व? मी अर्जुन सरांच्या प्रेमात नाही पडले ग. माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी अशी कुठलीही भावना नाही ग. परंतु मी त्यांना आता चांगलंच ओळखते, त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप असा आदर आहे ग. अर्जुनला खूप वाईट वाटते, कारण सायलीच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम नाही हे त्याला समजते. सायली म्हणते की अगं कुसुमताई, मी फक्त कॉन्ट्रॅक्टची माझी बाजू पार पाडते आणि अर्जुन सरांना जो शब्द दिला आहे ना, तो प्रत्यक्षांचा शब्द मी पाळते आणि मला खात्री आहे की आपल्या मधुभाऊंची ते खरंच निर्दोष सुटका करतीलच. आणि तू समजते तसं प्रेम वगैरे आमच्यामध्ये काही नाही ग. तर अर्जुनला खूपच वाईट वाटत असते आणि सर्व सायलीच्या बोलण्याचा त्याच्या कानाशी असा वारंवार आवाज घुमू लागतो. त्यानंतर इकडे अस्मिता आणि प्रिया ह्या फोनवर बोलत असतात. अस्मिता आणि प्रिया एकमेकींना सांगत असतात की अर्जुन आणि सायलीमध्ये नेमकं काय असं नातं असेल आणि ते जसे दुसऱ्यांना फसवत असतील. तर प्रिया म्हणते की कुसुमला सुद्धा ते नक्कीच फसवत असेल. अस्मिता म्हणते की हो, आणि आता तो व्हिडिओ मी नक्की पूर्णायाजीला दाखवतेच आणि कधीतरी हे सायली आणि अर्जुन आपल्या कचाट्यात नक्की सापडतीलच. त्यामुळे आपण आपले प्रयत्न हे चालू ठेवायलाच हवेत. त्यानंतर कुसुम घरी जायला निघते. सायली तिला सोडवण्यासाठी बाहेर येते. तेव्हा कुसुम खूप रडत असते आणि सायली, खरंच मला माफ कर, मी तुझी बाजू समजून घेतली नाही आणि हे आयुष्य तुझं आहे, तुझ्या मनाप्रमाणे ते तू जगू शकते, मला त्यात नाखूप असण्याचा काही एक हक्क नाही. सायली म्हणते की अगं कुसुमताई, काय बोलतेस ही? माझ्या आयुष्याचा एक असा महत्त्वाचा भाग म्हणून मी तुला मानते. एका सख्या बहिणीपेक्षा तुला जास्त मी मानते. तेव्हा तुला माझ्यावर असा पूर्ण हक्क आहे. तर अर्जुन चोरून हे सर्व त्यांचे बोलणे ऐकत असतो आणि त्याची नजर मात्र पूर्ण अशी सायलीकडे असते. म्हणते की सायली, तू आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. मगाशी कल्पना वहिनी काय म्हटल्या की सणासुदीचे दिवस आहे, अगदी आनंदात घालव आणि तुझा तो हक्क आहे. तेव्हा सायली म्हणते की कसे मी विसरू ग, आपण आश्रमात साजरी केलेली ती दिवाळी आणि मधुभाऊंना तर, आणि तुला तर मी विसरू शकत नाही. आपण फटाके घेण्यासाठी परवडत नाही म्हणून एका फुलबाजावर ती दिवाळी साजरी केली आणि एका मन लावून आपण सर्वांनी मिळून केलेलं फराळ, ते लक्ष्मीपूजन, ते सर्व मला
आठवतच राहील ग. तेव्हा कुसुम डोळे पुसते आणि ते आश्रमातील दिवस होते. सायली, आता जे समोर आहे ना ते आपलं आहे असे म्हणून आपण वागत राहायचे. अर्जुन मात्र हे सर्व ऐकत असतो. तेव्हा सायली रडतच म्हणते की कुसुमताई, मला माहिती नाही की यंदाची ही दिवाळी मी या घरात कशी साजरी करीन, कारण मला काहीच असे वाटत नाही. जेव्हा मी मुलांना भेटेल तेव्हा त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या असेल, कारण त्यांना असे वाटेल की आपली सायलीताई एका खूप मोठ्या घरामध्ये लग्न होऊन गेली, त्यामुळे ती आपल्यासाठी खूप काही असे फटाके नवीन कपडे घेऊन येईल. परंतु त्यांना कसे समजावू ग, ह्या घरात माझा कोणताही हक्क नाही. तर कुसुम म्हणत असते की अगं सायली, फक्त तूच आम्हाला भेटली तरी सुद्धा मुलं खुश होतील. तेव्हा सायली म्हणत असते की अगं तू आणि मुलं मला भेटतील, परंतु मधुभाऊ तर मला भेटणार नाही ना ग. आणि त्यांच्याबरोबर ते दिवाळीच्या वेळी घालवलेले सर्व क्षण मला आठवतात. आणि म्हणून सायली मधुभाऊंसाठी रडत असते. तर अर्जुनला खूप वाईट वाटते, त्याच्यासुद्धा डोळ्यातून पाणी येत असते. सायली म्हणते की कुसुमताई, माझ्या हातामध्ये ती जादूंची कांडी यावी, म्हणजे मला मधुभाऊ भेटतील, माझ्या हातचं फराळ खातील आणि मधुभाऊ मला म्हणतील की फटाके लाव सायली, पण जपून, आणि हात मात्र भाजेल बरं का. तर सायलीला सर्वांची आठवण होऊन सायली खूप ढसाढसा रडत असते. तर कुसुम तिला समजावते. सायली म्हणते की अगं कुसुमताई, हे तरी कसे विसरू मी. इकडे आपण दिव्यांच्या लकलकाला राहू, परंतु मधुभाऊ तिकडे काळोखात, आणि हे कसे विसरू मी. त्यांच्यापर्यंत तरी बाहेरची दिवाळी ही पोचू शकणार नाही, ते तिकडे काळोखातच बसेल असतील. कुसुम सायलीचा चेहरा प्रेमाने धरते आणि सायली, एक गोष्ट लक्षात ठेव, या वर्षीची दिवाळी ही अशी असणार, परंतु पुढच्या वर्षीची दिवाळी मात्र मधुभाऊ, तू, मी, काका काकू, मुलं सर्व एकत्र असू आणि आपण ती दिवाळी साजरी करू. तर सायली खुश होऊन म्हणते की अगं ह्याच आशेवर मी दिवस काढते ग कुसुमताई, आणि पुढच्या वर्षीची दिवाळी मी माझ्या माणसांसोबत साजरी करणार. म्हणून सायली आणि कुसुम एकमेकींना प्रेमाने अशी मिठी मारत खूप रडू लागतात. तर अर्जुनचा चेहरा पूर्ण काळोखा पडलेला असतो, कारण त्याला असे वाटते की सायली तर मला सोडून जाणार नाही ना, आणि त्याला खूप वाईटसुद्धा वाटते. त्यानंतर इकडे पूर्णाही विचार करत असते की देवाच्या मनात नेमकं काय चालले असेल. नधड तन्वी या घरामध्ये सून बनून येते आणि सायलीला सुद्धा सून म्हणून मी स्वीकारू शकत नाही. बाळाच्या येणे हे निर्णय बदलतील असे वाटले होते, परंतु ते सुद्धा शक्य झाले नाही. तेवढ्यात अस्मिता येते आणि मी जो विचार करते पूर्णाई, तोच विचार तू करते का. तेव्हा पूर्णाई म्हणते की कसला ग. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं हाच प्रेग्नन्सीचा. अस्मिता म्हणते की प्रेग्नन्सीचं सोड, परंतु अर्जुन आणि सायली हे खरेच नवरा बायको नसतील. तर पूर्णाई आजी म्हणते की अस्मिता, तोंडाला येईन ते बोलू नको, आणि मी सुद्धा त्याच वेळी तेथे होते. तेव्हा लगेच अस्मिता म्हणते की हा बघ माझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ अस्मिता पूर्णाई आजीला दाखवते. आणि असे कुठले नवरा बायको आहेत की बाळाची बातमी ऐकल्यानंतर इतके नाराज होतील. तेव्हा पूर्णाई मात्र तो व्हिडिओ बघते आणि विचारात पडते. पूर्णाई म्हणते की हे बघ अस्मिता, जेव्हा सायलीला समजले की ती आई होणार नाही, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील ते दुःख बघ, आणि ती कल्पनाच्या गळ्यामध्ये किती रडली, तेव्हा तिच्यावरील जे रडण्याचं कारण आहे ते सुद्धा मी तिचं दुःख समजू शकले. आणि तू म्हणते ते दोघं नवरा बायको नाहीत, ते नाटक करतात, मग तेव्हाच सोड. आणि जेव्हा सायली ॲडमिट होती तेव्हा अर्जुनची काय अवस्था झाली होती हॉस्पिटलमध्ये असताना, तू बघितली का. त्यामुळे माणसातील खरेपणा तू ओळखायला शिक, आणि तुझा हा जो काही पोरखेळ लावलाय ना तन्वीने आणि तू, तो प्लीज थांबवा. अशी पूर्णाई अस्मिताला गप्प करते. अस्मिताला मात्र काही बोलण्याचा चान्स राहतच नाही, आणि शेवटी ती तोंडावर पडते. त्यानंतर इकडे कल्पना विमल ही सामानाची यादी करत असतात दिवाळीच्या फराळासाठी, आणि सायली तिथे भांडी घासत असते. तर अर्जुन येतो आणि विमलताई, माझ्यासाठी एक स्ट्रॉंग अशी कॉफी बनवा. तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघत असते. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की आई, आता सर्व काही ही काम आवरून झालीत आणि ती यादी आम्हाला पाठवा. मी यांच्याबरोबर बोलले, आम्ही दोघं मार्केटमध्ये जातो आणि सर्व सामान घेऊन येतो. तेव्हा लगेच सायली ही अर्जुनला रूममध्ये कॉफी घेऊन येते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही हे काम करत जाऊ नका, आणि हे काम विमलचं आहे. तेव्हा सायली विचारते की का. तर अर्जुन म्हणतो की विमलला या कामाचा पगार मिळतो आणि तुम्हाला काहीच नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज ही कामं करूच नका. सायली म्हणते की सर, अचानक असे का बोलता आणि माझा संबंध नाही असे का म्हणता. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सायली, कसा संबंध आहे आपला.
आणि कोण लागतो मी तुमचा कोणीच नाही ना, तर सायली धक्क्याने अर्जुनकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कल्पना आणि अस्मिता घराची आवरासावरी करत असतात आणि सायली आणि अर्जुनच्या लक्षात येते की सर्व रूमची साफसफाई झाली, आता आपल्या रूमची राहिली. तेव्हा प्रताप म्हणतो की तुमच्या रूमची सफाई ही कल्पना आणि अस्मिता करते. तेव्हा लगेच अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो, कारण ज्या कपाटामध्ये त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते आणि एका दुसऱ्या कपाटात असं ती सायलीची डायरी असते. तेव्हा अर्जुन आणि सायली धावतच येतात. तर कल्पनाच्या हातामध्ये ती फाईल असते आणि अस्मिताच्या हातामध्ये ती डायरी असते. तेव्हा आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.